टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। गेल्या काही दिवसापासून कल्याण डोंबिवलीमध्ये मटन, मच्छी, चिकन याच्यावरती मोठ्या प्रमाणात राजकीय वाद सुरू आहे। नेमकं महानगरपालिकेने काय आदेश काढलेले आहेत आणि महानगरपालिका कुठल्या भूमिकेत आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत अतिरिक्त आयुक्त हेमंत गोडसे आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। सर, काय सांगाल? आपण एक आदेश काढलेला आहे की मच्छी आणि मटन आणि त्याचबरोबर कत्तलखान्यावरती कत्तलखाना 15 ऑगस्टच्या दिवशी बंद करण्यात यावा, नेमका काय आदेश आहे? हे बघा, मच्छी मटण हे खाण्यावर कुणालाही पाबंदी नाही आहे, कुठल्याही प्रकारचा अशा आदेशामध्ये नमूद नाही आहे। दरवर्षीप्रमाणे कत्तलखाने बंद ठेवण्यासाठीचा आणि मांस विक्रीचा आदेश जो आहे हा दरवर्षीप्रमाणे काढण्यात येतो। हा मागच्या कित्येक वर्षापासून काढण्यात येत आहे, ह्याच वर्षी काढलेला आहे असं नाही आहे। ज्याप्रमाणे मद्य विक्रीसाठी आपण बंदी करतो त्याचप्रमाणे मांस विक्रीसाठी बंदी या दिवशी फक्त केल्या जाते। बाकी कुणाच्या खानपानाविषयी हा मज्जाव करणारा आदेश नाही आहे। कृपया याविषयी कुणालाही गैरसमज नसावा। तर सांगितलं जातं की असे कुठले आदेश आहेत का? अशा प्रकारचा आरोप जो आहे तो राजकीय काही नेते करत आहेत की यांना अधिकार कोणी दिलं, आयुक्तांनी याचा जाब द्यावा। काय नेमका हा कधीचा आपला GR आहे आणि नेमका आपण काय आदेश आहे? नाही, हे आदेश जे आहेत हे मागील बऱ्याच वर्षापासून 1988 पासून अशा प्रकारचे आदेश काढण्यात येत आहेत। त्यामुळे याच्यात काही नव्याने काढलेला हा आदेश नाही आहे आणि राजकीय परिस्थितीबद्दल मी काही बोलू शकत नाही, कारण की हा काही माझा प्रांत नाही। पण अनेक जणांनी याला विरोध दर्शवला आहे, अनेक निवेदन तुम्हाला दिलेले आहेत। आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहात का? म्हणजे जो आदेश एवढ्या वर्षापासून सुरू आहे तो आता पुढे कंटिन्यू राहणार आहे का तो मागे घेण्यात येणार आहे? सध्या आत्ता यावरती काय चर्चा झाली आहे? हे बघा, अशी बदलत्या परिस्थितीनुसार काळानुरूप आदेश देखील बदलले जातात। त्यामुळे असं काही प्रशासनाची अशी काही ठाम भूमिका आहे किंवा याला काही हे आहे असं काही कृपया आपण समाज माध्यमांनी असं काही संभ्रम निर्माण करू नका। यामध्ये जर काही असेल, काही लोकांचा आग्रह असेल तर निश्चित त्याचे काही निवेदनं प्राप्त झाली तर आम्ही आयुक्त साहेबांच्या निदर्शनास आणून देऊ आणि त्यावर निश्चित विचार केला। पण आतापर्यंत कोणी आपल्याला निवेदन दिलं आहे का? पालिकेकडे असे काही राजकीय पक्षाचे निवेदन आले आहेत का आणि पालिकेची काय अंतर्गत चर्चा झाली का या विषयावर? अजून तरी असे काही निवेदन प्राप्त झालेले नाहीत। अशी काही मागणी असेल नागरिकांची किंवा इथल्या मुळातच हा निर्णय जो आहे हा आयुक्त महोदयांना स्थानिक परिस्थितीनुसार घेण्यासाठीचा जो आहे त्याप्रमाणे शासनाने दिलेला आहे, तर त्यानुसार काही असेल तर विचार करू आम्ही। जे यापुढे निवेदन आलं तर हा प्रस्ताव जो आहे तो पाठी घेण्यात येईल? नाही, असं आपण मला शब्दामध्ये अडकवू नका। याच्यावर निश्चितच अजून काही आम्हाला काही प्राप्त झालेलं नाही आणि काही प्राप्त झालं तर आम्ही विचार करू। तोपर्यंत हे आता जो आपण आदेश काढला आहे हा लागू राहणार आहे का? हा आदेश मी पुन्हा सांगतो की हा आदेश फक्त त्या दिवशीच्या मांस विक्रीपुरता आहे, कुणाच्याही खानपानाविषयीचा हा आदेश नाही आहे। त्यामुळं कुणीही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम यामध्ये ठेवू नये। तर 15 तारखेला त्या दिवशी अशा प्रकारे कत्तलखान्यामध्ये कत्तल केली तर पालिका कारवाई करेल का? नाही, आता मला पुढची भविष्यातलं काही सांगता येणार नाही। कृपया आपण आमचं जे म्हणणं आहे ते माध्यमातून नागरिकांपर्यंत पोचवा। एकंदरीत पाहायला गेलं की ज्या पद्धतीने महानगरपालिकेने जे आदेश काढलेले आहेत त्या आदेशवरती पालिकाही ठाम आहे। आमच्याकडे अजून कुणाचंही निवेदन आलं नाही, आलं तर त्याचा विचार करू असं देखील या ठिकाणी पालिकेचे अधिकाऱ्यांनी आपलं मत स्पष्ट केलेलं आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।